गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण द सिक्रेटमधील चॅप्टर 3 पार्ट 2 वाचणार आहोत. त्यामध्ये आपला सिक्रेटमधील दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा. आपण ज्यावेळेस कॅटलॉगमधून मागितलं त्यानंतर त्याच्यावरती आपला विश्वास ठेवला पाहिजे असं लेखकाचं मत आहे. तर आपण वाचूया तो पार्ट. लिसा निकोल्स म्हणतात, दुसरी पायरी आहे विश्वास ठेवणं. असा विश्वास बाळगा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. याला दृढ निष्ठा म्हणतात. अदृष्टावर निष्ठा, दृढ निष्ठा, अदृष्टावर निष्ठा म्हणजे ज्या गोष्टी आपल्या जीवनात नाहीत पण त्या गोष्टी आपण उपभोगतोय किंवा आपण जे मागितलंय ती गोष्ट आपल्याला मिळालीच आहे असा विश्वास ठेवा. तुम्ही असा दृढ विश्वास ठेवला पाहिजे की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळालेलेच आहे. तुम्हाला याची जाणीव असू दे की तुम्ही ज्या क्षणी मागता तेव्हा ते तुमचं झालेलंच असतं. तुमची संपूर्ण आणि दृढ श्रद्धा असलीच पाहिजे. जेव्हा तुम्ही कॅटलॉगमधून ऑर्डर देता तेव्हा त्यानंतर शांतपणे आरामात राहता, जीवनात निश्चिंत पुढे जात राहता. कारण तुम्हाला माहीत असते की ज्या गोष्टीची ऑर्डर दिलेली आहे ती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटतात त्या आधीच मिळालेल्या आहेत असं समजूनच वागा. विश्वास ठेवा की जरूर असेल तेव्हा या गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतील. मग त्यांना येऊ दे ना. या गोष्टीबद्दल चिंता, काळजी, त्रास अजिबात करून घेऊ नका. त्या तुमच्याकडे सध्या नाहीत असा विचारसुद्धा मनात आणू नका. तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्यापाशी आहेत, तुमच्या मालकीच्या आहेत, तुमच्या झालेल्याच आहेत असा विचार मनात आणा. रॉबर्ट कॉलियर 1885 ते 1950. ज्या क्षणी तुम्ही विशिष्ट गोष्ट मागता आणि दृढ विश्वास ठेवता की अदृश्य स्वरूपात ती गोष्ट तुमच्या जीवनात आहेच, तशी जाणीव तुम्हाला होत राहते, तेव्हा अखिल विश्व ती गोष्ट तुमच्या जीवनात साकार होण्यासाठी क्रियाशील होतो. तुमचा विचार, वाणी, कृतीतून हे व्यक्त होत राहिले पाहिजे की तुम्हाला ती गोष्ट मिळत आहे. ब्रह्मांड हा एक आरसा आहे आणि आकर्षणाचा नियम तुमच्या प्रबळ विचारांना साकार करून तुमच्याकडे परावर्तित करतो. तुमच्या प्रबळ विचारांचीच प्रतिमा या आरशाकडून मिळते. मग तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे असं आधीच समजण्यात आहे ना शहाणपणा. जर तुमच्या मनामध्ये ती गोष्ट अद्याप मिळालेली नाही हेच असेल तर तुम्ही तेच आकर्षित कराल. म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे असा दृढ विश्वास असणे अत्यावश्यक आहे. ती गोष्ट तुमच्यापाशी असण्याच्या भावनांची फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रक्षेपित केली पाहिजे. तरच ती चित्र तुमच्या जीवनात साकार होतील, अस्तित्वात येतील. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा आकर्षणाचा नियम सर्व शक्तीनिशी काम करत राहतो. एखादी गोष्ट तुम्ही मागितला, ब्रह्मांडामध्ये जर मागितलं एखादी गोष्ट, तर असा विश्वास ठेवा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. तर मित्रांनो, आपण एखादी गोष्ट हॉटेलमध्ये जर मागितलं तर आपल्याला नक्की विश्वास राहतो की तो मेनू येणारच आहे. असाच दृढ विश्वास तुमच्या जीवनातील गोष्टीसुद्धा हवा आहे. आता हे दृढ विश्वास ठेवणं कसं जमवायचं? सोपं आहे. विश्वास आहे असं वागायला सुरुवात करा. तसा अभिनय तरी करा. लहान मुलासारखं वागा. लहान मुलं खेळताना करतात तसं करा. जणू काही ते मिळालेलेच आहे असं समजून वागण्याचा खेळ खेळता खेळता तुम्ही खरोखरच विश्वास ठेवायला कधी लागाल हे कळणार सुद्धा नाही. ही अद्भुत शक्ती तुम्ही मागतात तेव्हाच तुमच्या प्रबळ विचारावर प्रतिक्रिया दर्शवित नाही, तर सर्व काळ क्षणोक्षणी आकर्षणाचा नियम कार्यरत असतो. म्हणूनच तुम्ही मागणी केल्यानंतर ती गोष्ट मिळालेलीच आहे अशी जाणीव आणि विश्वास दाखवणं चालू ठेवा. श्रद्धा ठेवा, निष्ठा असू दे. हवी असलेली गोष्ट तुमच्यापाशी आहेच असा तुमचा विश्वास आणि अढळ श्रद्धा हीच तुमची प्रचंड शक्ती होय. रॉबर्ट कॉलियर म्हणतात, तुम्हाला जे हवं ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता. फक्त त्या गोष्टीसाठी तुमच्या विचारांचा साचा कसा बनवायचा हे तुम्हाला माहीत असायला हवं. असं कोणतंही स्वप्न नाही जे साकार होऊ शकत नाही. फक्त तुम्ही तुमच्या विचारांच्या माध्यमातून कार्यरत होणाऱ्या
रचनात्मक शक्तीचा उपयोग करून घेणं शिकलं पाहिजे. जी पद्धत एका व्यक्तीला उपयुक्त ठरते ती सर्वांच्या कामी येऊ शकते, उपयोगी ठरते. या शक्तीसाठी गुरुकिल्ली हीच की जी शक्ती तुमच्यापाशी आहे तिचा वापर करणं सर्वस्वी, मुक्तपणे आणि अशा प्रकारे तुमच्या भरून राहिलेल्या अचानक रचनात्मक शक्ती अधिक प्रवाहित करा. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर द सिक्रेटमध्ये लेखक असं म्हणतात की ती गोष्ट तुमची झाली आहे असं बघा. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आता मला एक करोडपती व्हायचं आहे, तर मी असा विश्वास करेन की हो, माझ्याकडे ऑलरेडी करोड रुपये आहेत आणि मी त्याचा उपयोग करतो आहे, असे विचार तुमचे असले पाहिजे. आणि तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवा की तुम्ही करोडपती झालेले आहात. डॉक्टर जो विटाल म्हणतात, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी ब्रह्मांड आपली पुनर्रचना करू लागतं. जी गोष्ट तुम्ही मागितलेली आहे, ब्रह्मांडामध्ये जी तुमची इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे, ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी ब्रह्मांड आपली पुनर्रचना करू लागतं. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, आपल्यापैकी बहुतेक जणांनी आपल्याला जे खरोखरच हवंसं वाटतं त्याची इच्छा करण्याची स्वतःला कधी परवानगीच दिलेली नसते. कारण हे सर्व कसं घडतं हे त्यांना समजत नसतं, माहीत नसतं, कारण हे प्रत्यक्षात कसं होतं हे दिसत नाही. लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. ते विचार करतात की हे कसं होत असेल. शंका कुशंका जर मनात आले तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवरती जाणार. बॉब प्रॉक्टर म्हणतात, तुम्ही जर थोडासा शोध घेतला तरीही तुमच्यासमोर हे ताबडतोब स्पष्ट होईल की आतापर्यंत जर कुणी एखादी गोष्ट प्राप्त केली असेल तर त्या व्यक्तीला हे माहीत नव्हतं की ती व्यक्ती ही गोष्ट कशी मिळवणार आहे. त्या व्यक्तीला फक्त एवढंच माहीत होतं की ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. असा दृढ विश्वास ज्यावेळेस तुम्ही स्वतःवरती ठेवाल तर नक्कीच ती गोष्ट तुमच्या जीवनात साकार होईल. डॉक्टर जो विटाल म्हणतात, तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज नाही की हे सगळं कसं काम करतं. तुम्हाला आज सामान्यातला सामान्य माणूस विजेचा उपयोग करतोय, पण सामान्यातला सामान्य माणूस हा विचार करत नाही की त्याला हे गरज नाही की ती वीज कशी निर्मित होते, कुठं निर्मिती होते, याचा त्याला विचार करण्याची अजिबात गरज नाही. हे कसं होईल, तुम्ही मागितलेली गोष्ट ब्रह्मांड तुमच्यापाशी कशी आणतं किंवा आणेल याची चिंता तुम्ही करू नका. वैश्विक शक्तीने आपले काम करू द्या. जेव्हा तुम्ही हे कसं होईल याचा शोध घेऊ पाहता तेव्हा याचा अर्थ तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करत आहात त्यात श्रद्धा नसते. तुमच्या विचारात शंकेला जागा असते. तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळालेली आहे असा विश्वास त्यात नसतो. याचा विचार तुम्ही अजिबात करू नका ती गोष्ट तुमच्याकडे कशी येत आहे. याचा विचार तुम्ही अजिबात करू नका की आपण कॅटलॉगमध्ये जी गोष्ट मागितलेली आहे ते कसं बनवलं जाईल, त्याच्यामध्ये काय टाकलं जाईल किंवा त्याच्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट टाकले जातील याचा तुम्ही अजिबात विचार करू नका. तुम्ही एवढं विचार करा की ती गोष्ट तुमच्या जीवनात आलेली आहे. लिसा निकोल्स म्हणतात, जेव्हा मागणी केलेल्या गोष्टी जीवनात अवतीर्ण झालेल्या दिसत नाहीत तेव्हा बहुतेक जण नाखुश, निराश होतात. वैफल्य येतं आणि मग मनात शंका घर करू लागते. ही शंका मनातील निष्ठा हलवून टाकते आणि निराशेची भावना उत्पन्न होते. म्हणूनच ही शंकेची भावना ताबडतोब दूर करा. ही भावना ताबडतोब ओळखायला शिका. शंकेच्या जागी अढळ, अविचल श्रद्धा स्थापन करा. तुम्ही श्रद्धा ठेवा की ती गोष्ट तुमच्याकडे आलेलीच आहे. मग त्यासाठी तुम्ही याचा अजिबात विचार करू नका की ती कुठं आहे, कसं येते, त्यासाठी काय म्हणजे ब्रह्मांड काय करते किंवा वैश्विक शक्ती त्यासाठी काय करते याचा अजिबात विचार करू नका. तर मित्रांनो, या दुसऱ्या पायरीमध्ये आहे, पहिली पायरी आहे मागा. तुम्हाला जे हवं आहे ते कॅटलॉगमधून मागा. दुसरी पायरी आहे श्रद्धा ठेवा. श्रद्धा ठेवा ती गोष्ट तुमच्या जीवनात आलेली आहे. ती गोष्ट तुमच्या जीवनात आलेली आहे. नक्कीच ती गोष्ट येईल. धन्यवाद.